पाय रे चिंट्या, आता तुले पाय बाहेर पाठवलं तर फायदेशीर नाही राहिला काय. पाय आता तुले हे असे बसत असते गावामध्ये, कामधंदे नाही राहिले का चालू मग कायचा विचार कायचा नाही, जुवा खेळण बसन एखाद्या ठिकाणी याच्या त्याच्या कुठल्या गोष्टी करण असं राहत असते गावातलं राहिल्याच्या नंतर. आता तुला बरं नाही केलं काय मी तिकडे पाठवलं तर बा सांग कामी लागून गेला तू, नाही तर मग ह्या टोळीमध्ये राहिला असताना तू याच्या संग का बे रिकाम टवळे हो. बसले काय मस्त इकडे वावरानं मजूर नाही भेटून राहिला राजा कास्तकारीच्या कामाला, आणि तुम्ही तर मस्त आनंदात बसले रे बा. अरे राम राम. मस्त. काय चालू आहे बा? अरे काही नाही, वावरातून आलो. काय करू राहिले तुम्ही, जुवा खेळून आले का इथं बसून? नाही ना हो सर, जुवा खेळत नाही ना आम्ही. बसलो आहे इथं, आता तिकून आलो. आता काही काम नव्हतं तर बसलो आहे. का बे शाळा गिडा सोडली काय त्या मोठ्या माणसाच्या मागं लागला तिथं बसून राहिला मोठ्या माणसाईमध्ये? हा, शाळेत जायला का शाळा लागल्या ना आता, इथं काय करून राहिला तू? पुस्तकं कपडे फपडे घेऊन ये ना शाळेमधून. का मोठ्या माणसाच्या याच्यात बिघडून राहिला काय तू? का हो, तुम्हाला समजत नाही का ह्या लहान पोराले तुम्ही संगत वागून राहिले बसून राहिले? हा, आता याला शाळेत नाही पाठवत का, हाकलत नाही काय तुमच्या संग ठेवणं शोभते काय तुम्हाला? शाळा लागल्या आता त्याच्यावाल्या तर त्याला शाळेत हाकला ना, का संघ वागवता त्याले? तुम्हाला जे शोभा जोगतं तर काम करत जा. दुसऱ्याचं लेकरू तुम्ही संघ बसून राहिले आणि त्याला फालतूगिरीच्या गोष्टी सांगत असाल तुम्ही, म्हणूनच तो तुमच्या संग बसून राहिला की नाही. काय सर, तुम्ही आता आम्हाला म्हणता शाळा चालू झाली, तुम्ही तर शाळेत एक दिवस नाही दिसले बा. आम्ही तर 2-3 डाव जाऊन आलो शाळेमधून, आणि तुम्हीच आम्हाला हे सांगून राहिले, तुम्हीच पाहिलं, तुम्हीच तर फिरून राहिले राजो. नाही ना सर, आम्ही काय बिघडवतो बा त्याले. आम्ही त्याला असं म्हणतो काय का नाही बा तू आमच्या संग बिघड म्हणून, आणि त्याला आम्ही वाईट गोष्टी बी नाही सांगत. आता इकून आला तो तर त्याला आवाज दिला कुठं चालला बा म्हणून, तर तो म्हणे मी शाळेत काही जात नाही आज, असा तो सांगून राहिला बा. शाळेच्याच गोष्टी सांगून राहिला होता तो. त्याला आम्ही काय वाईट मार्गावर काय लावतो बा आम्ही? हा बा पाटील, तुम्हाला शोभत नाही बा असं असं करायला नाही पाहिजे. पण तुमचे आम्हाला माहीत आहे का तुम्ही बिघडत नाही म्हणून. पण कसं आहे, आता दिसल्याच्या नंतर आमचं काम आहे बा तुम्हाला म्हणणं. अरे नाही, आम्ही बिघडवतच नाही त्याले. तर तो तिकून आला तो त्याला आवाज दिला इकडे ये बा म्हणून, तर त्याच्यानं तो आला आमच्यापाशी, आणि तो आमच्या संग नाही राहत. तो आताच तुम्हाला तो तुम्ही याशील ना, तो तुम्हाला दिसाशील असं झालं ते. हा बा पाटील, पहा आता तुम्ही गावातले लहान लेकर, आता ते आजकालचं आता जो समजून जा भविष्य आहे ते आपलं वालं, आपण जर त्याला वाईट मार्गावर नेलं तर कसं जमन? नाही ना राजो, आम्ही कायले हे करून बा. तुम्ही राजो आम्हाला डायरेक्टच म्हणताय बिघडून राहिले काय, आणि हे काय बिघडवून काय, आम्ही त्याला शाळेत हाकलतो आता. नाही ते आता कसं आहे, ते दिसलं तर म्हणून तुम्हाला मी बोललो बा. काही गुन्हा थोडीच केला की तुम्हाला बोलून ना, माझं काम आहे सांगणं तुम्हाला चांगलं. कसं आहे, आता लेकरं बाहेर असा विचार करावा लागते. असं आहे ना, आमच्या शाळेतला मुलगा आहे ना तो. अरे बाबा चला ना घरी, वावरातून जावं लागते ना आपल्याला मग. अरे हो, चलतो ना, थोडंसं काम आहे मला याच्या संग, 2 मिनिट बोलू दे. चल मग, चला बा चलतो मी. मला आता घरी जाणं आहे, पेरणं आहे वावरामध्ये, आणि उद्यापासून मी बी शाळेत जातो बा. तुम्ही सारे लेकरं शाळेमध्ये पाठवा. घ्या जराशी काळजी लेकरं, असं जमा करून बसू नका, हाकला त्याले शाळेमध्ये. हो सर, पाठवतो त्याला. आता शाळेतच जाते तो, शाळेतच पाठवा लागते त्याला. माया पोरगं तर गेलं शाळेमध्ये, पण आता यालाही पाठवतो. याला काय गावात बसू देईन काय? अरे झाली का सर मग पेरणी, का व्हायचीच आहे? आता काय तुला ऐकू आलं बाबा? जमजमचं म्हटलं मी का आता पेरणी करतो म्हणून, वावरातली पेरणी आहे ना आज. असं आज पेरून राहिले का सर? चांगला आहे, पेरून घ्या. पाणी येते समोर, आता पाण्याच पाणी आहे समोर. या लवकर पेरपार करून ना मोकळं होऊन जा. बरं मग काय पेरून राहिलं सर मग आता वावरामध्ये? काही नाही, तूर पयाटी आणि सोयाबीन. काय राजो सर, आपल्या एरियामध्ये सोयाबीन होते का? तुम्ही एक विचार करा ना, सोयाबीनमध्ये कोण बरबाद व्हायचा आहे का तुम्हाला? नाही, पूर्ण वावरात नाही आहे तर आता ते 2 एकरमध्ये टाकून पाहतो. म्हणजे आता पोरगा आपलं ॲग्रिकल्चर करून आला ना तिकून, तर त्याचं जसं म्हणणं आहे का नाही बाबा आपण सोयाबीन पेरा म्हणून पूर्ण, तर पूर्ण नाही 2 एकरमध्ये ट्राय करायसाठी नाही त्याले म्हटलं, तर 2 एकरमध्ये सोयाबीन टाकून देतो. नाही झालं तर नाही झालं, ढोरं खाईन आहे त्याले. आणि आपली आहे ना तूर पायाटे, आपलं परमनंट पीक तेच आहे. हो काय सर, पोरगं आहे का तुमचं हे? बापरे, लय मोठं पोरगं आहे हो सर तुम्हाला. पाहिलं नाही जी बहीण.
नाही नाही मायास पोरगं इथे ते इथं बचपनेपासून इथं होतच नाही. तिकडे शिकलं तिकडेच लायण्याचं मोठं झालं मामाच्या इथं. तर आता तो आला आता त्याला आता लावा लागते कास्तकारीच्या मागं. ॲग्रिकल्चर झालाय त्याचं त्याचं ते नवीन नवीन आता शिक्षणाच्या हिशोबानं नवीन नवीन दिमागं काढतात ते. नवीन नवीन फॉर्म्युले आणतात. नाही नाही बरोबर आहे करू द्याच लागत असते ट्राय. आता ट्राय करून तरीच जमन की नाही, आणि आपल्याला सपोर्ट करावं लागत ना त्याला, तरीच तो जमन. नाही नाही सपोर्ट गिपोर्ट तर आपण पुरंच करतो. आता शिक्षण झालं आहे त्याचं तर काय आहे, सपोर्ट करावंच लागते आपल्याला. आपलं कामच ते आहे मायबापाचं सपोर्ट करणं म्हणून आहे. अरे पडद्या काय पेरलो वावरामध्ये त्या का पेरणं व्हायचंच आहे. कुठं हो सर, पाणीच तर नाही आहे. आता ह्या 2 पाण्यामध्ये काय करावं. आता आपल्यापाशी काही जास्त वावर आहे नाही तर आपण काही टेन्शन देऊन नाही राहिलो. बाद जोडीनं होऊन जाते आपलं, आम्ही जोडीनंच पेरतो बा. काय करता आता, आपल्यापाशी एवढं आहे नाही ना. 2 एकर वावर का ट्रॅक्टरनं फॅक्टर सांगणं पुरते काय. तर माया कसं म्हणणं, एखादा शिरवा आला पूर्ण करून ओके आहे, तयारीतच आहे पूर्ण. आता एखादा जर शिरवा आला चांगली नाही काही तर 4-5 इंच जर वल गेली तर जमते मग. नाही रे वल तर गेली आहे 4-5 इंच. मी आता पाहून आलो ना वावरातूनच आलो ना. तर काहून त्या पाय ना पाण्याचं आता पाणी येतेच त्याच्याबरोबर. आता जर समजा आज जर पेरलं संध्याकाळी जर पाणी दसळलं तर त्याच्याबरोबर पेरून जे सक्सेस झालं तर झालं. हो तसा तर विचार चालू आहे सर. उद्या गिद्या पेरणीसाठी जोडी आता घरचीच आहे. पेरणीवाली 1-2 बाया सांगतो म्हटलं. आणि आपलं काही नाही आहे, पयाटी नाही. यंदा तुरच लावून देतो म्हटलं पूर्ण 2 एकरमध्ये. तुरीचं कसं आहे 7,000 रुपये भाव जर राहिला तरी आपल्याला प्रॉफिट राहते. कसं कुटार फुटार राहते, बकरेवाले कुटार नेते ना, त्याच्यानं तूरच्याच असं चालू आहे. बॅगा आणून ठेवल्या आहे, सर आणून ठेवलं, बस तुरच लावायचा विचार चालू आहे. हा टोबून काऊन नाही लावत रे मग पेरल्या परस. तुरही कम लागते आणि आवरेजही चांगलं बसते. सर तुमचं बरोबर आहे, टोबूनचं होते. पण माझं कसं म्हणणं आहे, टोबूनमध्ये बियाणं कम लागते, आवरेज देते. पण कसं आहे, जर पेरली तर आवरेज जरासं पेरल्या तुरीचं जास्त पडते टोबल्या परस. तर म्हणून आता असा विचार चालू आहे का आपण वावरात पेरूनच द्या. मागच्या वर्षी टोबून पाहिली ती 10 मी पेरली होती तर मला चांगला आवरेज बसला होता. एकरी नाही काही तर 12-13 क्विंटलचा, आणि टोबल्याच्या नंतरची बहीण 10 क्विंटलचा आवरेज बसला. म्हणून असा विचार चालू आहे. आणि कसं आहे, आपल्याला तुराट्याचा तर सोडा, तुराट्या आपण पेटून देता येते, पण कुटार होते ना. आणि तुरीचं कसं आहे, पुरी जर अख्खी तूर राहिली तर सोय जराशी जास्त करते माणूस. पयाटी जर राहिली तर जरासं हे होते. म्हणून मग विचार चालू आहे सर आता तो. नाही माझा विचार होता पेराचा, पण आता कसं आहे त्याच्यामध्ये पह्याटी आहे ना. पह्याटी असल्यामुळं पेरणं जमत नाही. तर तसा विचार चालू आहे. मग आता मी म्हटलं फुल्याही घेतो करून, फुल्या फाडून घेतो म्हटलं ना, ते करून देतो. त्याला सांगितलं मी, त्याला म्हटलं तू तेवढा तो चिवटा मारून टाक, फिरून घे जरासं रोटारेटर, आणि तिकडे आपण सोयाबीन पेरून देऊ. आणि त्याला त्याच्याच हाताला दाती आहे त्याच्यापाशी, साऱ्या फाडून घेतो. उद्या पाहू बाया फाया भेटल्या तर, नाही तर पोट्टे पाहतो. अरे चला ना बाबा, वेळ होऊन राहिला ना. जेवण करून वापस येणं आहे ना, वावरात जाणं आहे ना. तुम्ही तर बस बा गोष्टीत लागून गेले का लागूनच जाता. अरे हो चल 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 बा, चल तू म्हणतो तर बस कर चालू कर. चला मग मंडळी, बसा करा आराम. पा जर समजून जा, उद्या जर नाही भेटल्या तर चाल जा खाली जर लहान तर. हा मजुरी तुमची माणसाचीच मजुरी देईन म्हणा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका त्याच्या बऱ्यात. पण पाहिजे जर समजा बाया जर नाही भेटल्या मला तर मग मी येईनच. चाललं जाऊ मग. हा सर करा ना तुम्ही. मी लागस तर घराकडेच नाही तर नंबर तर आहेस, फोन करून देता. जर नाही भेटल्या तर उद्या जर खाली राहिलो तर, पाणी जर आलं तर नाही भेटणार रे बा. आता सांगून देतो, पाऊस जर नाही आला तर मग खालीच आहे. जर आला तर काही गॅरंटी नाही रे बा. हा बरं पाहिजे. जेवण करतो मी जातो, वावरात जा लागतं मला. अरे चला ना हो, चला ना बाबा. काय गडबडायची बहीण, ऐकतच नाही बा. गोष्टीत लागले का लागले. हो चाल आलो. अशा आहे बा आमचे बाबा, लागले गोष्टीत का लागूनच जाते कुठंही. अरे घरी जाणं आहे, जेवण करणं आहे, वावरात जाणं आहे का काही नाही, त्याला काही येऊन नाही पडत. पहा बा आपले व्हिडिओ असेच नवनवीन येते. लाईक शेअर सबस्क्राईब करत जा बा.